नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज आम्ही एका अशा व्यक्तिमत्वाला सादर करणार आहोत ज्यांनी केवळ हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्येच नाही, संपूर्ण जगामध्ये आपल्या गायकीने लोकांची मनं जिंकली. सादर आहे आजचा खटला. सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आपकी अदालतमध्ये आता अपराधी सुद्धा आहे आणि जनतेचे जज सुद्धा आणि जनता सुद्धा. आता जज पवन वर्मा यांची परवानगी घेऊयात आजचा खटला सुरू करण्यासाठी. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप गुलाम अली साहेबांवर. आपकी अदालत मध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की हे काळासोबत थोडे सुद्धा बदलले नाहीत. गुलाम अली साहेब, जर तुम्हाला जुन्या काळाची आठवण करून दिली, 1960 मध्ये पहिल्यांदा तुम्ही लाहोर रेडिओवर गाणं गायलं होतं. इन्शाल्लाह गाऊनच दाखवतो. म्हणजे तुम्ही प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी गाणंच गाणार का? माझं उत्तर जे आहे ते गाण्याबरोबरच असतं. जज साहेबांची परवानगी घेतो. काय तुम्ही परवानगी द्याल का की हे गाणं गाऊन आमची प्रश्नांची उत्तरं देतील? मला असं वाटतं यांना परमिशन दिली जावी. असंच गाणं गाणार की तुमचा हार्मोनियम, तबला, सगळं काही सहयोगी सुद्धा बोलवायचे हे तुमचे? बघा, जर सहयोगी वगैरे इतके नाही बोलावले गेले तर कमीत कमी हार्मोनियम तरी अच्छा, आणलं ठीक जाईल. आहे. कारण अदालतमध्ये हार्मोनियम खूप कमी येतो ना, तर काय करणार. तुम्ही पहिली अशी व्यक्ती आहात जे अदालतमध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट घेऊन उत्तर द्याल. जी. थँक्यू. तर 1960 पासून सुरू कराल तुम्ही? हो, नक्कीच. असं वाटतंय की हार्मोनियम सुद्धा 1960 आहे. शाम को सुबह चमन याद आए, शाम को सुबह चमन याद आए, किसकी खुशबू है बदन याद आए, शाम को सुबह चमन याद आए. यामध्ये जो हा शेर आहे, चांद जब दूर उफक में डूबा, दूर आणि डुबा या दोन्हीचा इफेक्ट घेतलाय म्युझिक मध्ये. चांद जब दूर उफक में डूबा, तेरे लहजे की थकन याद आई. धन्यवाद. ही 1960 ची गोष्ट आहे. 45 वर्ष झाली आहेत. हो, माझा आरोप हा आहे की तुमची गायकी थोडी सुद्धा बदलली नाही. आज सुद्धा त्याच प्रकारे गाता जसं तुम्ही सुरू नाही, केलं जसे होतं. जसे हे लोक ज्या ढंगाचे होते तसे मी बदलत गेलो. तर परंतु बेसिक अंदाज जो आहे तसंच राहायचं कायम, तर तेच राहणार आहे. ती थीम जी आहे याची बेसिक फाउंडेशन, त्यावरच मी चालत असतो. परंतु डिझाईन बदलत राहतात त्याचे. बेसिक तुमचं नाही बदललं, हो. पण आधी तुम्ही 15 रुपयांमध्ये गायचात, हो. आता 15 लाख सुद्धा कमी पडतात. हा, ही गोष्ट खरी आहे. हो, बरोबर आहे. हे खरं आहे. हे सगळ्यांनाच कमी पडतात आजकाल. जेव्हा लाहोरमध्ये रेडिओ स्टेशनमधून पहिल्यांदा 15 रुपये मिळाले होते तेव्हा कसं वाटलं होतं तुम्हाला? आजकालच्या 15 लाखाचा सुद्धा तेवढा आनंद नाही, तेवढा त्या 15 रुपयांचा होता.
तुमच्या पॅरेंट्सने, तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव गुलाम अली ठेवलं होतं बडे गुलाम अली खान साहेबांच्या नावावर. हो, नक्कीच. त्यांना वाटलं होतं की मुलगा क्लासिकल सिंगर बनेल, शास्त्रीय संगीत गाईल. त्यांनी तर हेच हेच म्हणजे क्लासिकल सुरू करून दिलं. मग पुढे जाऊन पाहिलं हे की लोक लोक तर पॉपच्या मागे धावत आहेत. आपण कमीत कमी त्यांना आपल्या बाजूला आणलं पाहिजे. तुम्ही असं म्हणताय की जे पॉप म्युझिक आहे त्यावर वेस्टर्न कल्चरचा प्रभाव प्रभाव आहे. आहे. नक्कीच, नक्कीच. वेस्टर्न कल्चरचा नक्कीच प्रभाव आहे. उलट त्याच्याबरोबर जे इन्स्ट्रुमेंट्स वाजतात ते आमच्या बरोबर वाजत नाहीत. खूप गोंगाट असतो गोंगाटच त्यामध्ये. असतो, त्यामध्ये बाकी सगळं ठीक आहे. आजकाल तर जेव्हा स्टेजवर कोणी गायला येतो तेव्हा हो. खूप ऍक्शन असते, खूप कसरत असते, इकडून तिकडे पळापळ असते. खरं म्हणजे आजकाल तसेही लोकांना घाई खूप आहे. गाणाऱ्यांना सुद्धा आणि ऐकणाऱ्यांना मग सुद्धा. तुमचा काही विचार नाहीये का पॉप म्युझिक गाण्याचा? नाही, मी तर यामध्येच बुडालेलो आहे. यातूनच नाही निघू शकत. यामध्ये मी मग्न आहे अगदी. आणि यामध्येच हे संपूर्ण जगाची संपत्ती यामध्येच आहे माझी. शांत गाण्यांमध्ये. पण आजकाल तर काळ रिमिक्सचा आहे. हो. ज्या एखाद्या मुलीने जीन्स घातलेली असते ती सुद्धा गाणं गाते, हवा में उडता जाए लाल दुपट्टा बांधून. मागील 2 महिन्यांपूर्वी बॉम्बेमध्ये बसलो होतो आम्ही लोक. जेवण करत होतो आशा भोसलेजी आणि मी. तर माझ्या घरचे सुद्धा होते बरोबर. तर त्या म्हणाल्या की मागील काही दिवसात मी माझं गाणं रिमिक्स ऐकलंय. मी म्हणालो कुठलं? म्हणाला ते अजी छोड दो आचल जमाना क्या कहेगा ते आचल नव्हताच. तर आचल शिवाय होतं ते गाणं. तर हे रिमिक्समध्ये हे होत आहे की जी गोष्ट नाहीये व्हायला नाही पाहिजे ती सुद्धा जेव्हा होते. रिमिक्स बघता गाण्यांचं तेव्हा काय विचार येतो तुमच्या एक मनात? तर ते त्याच प्रकारे गायलं पाहिजेत ज्या प्रकारे कोणीतरी गायलंय. जर सहगल साहेबांनी गायलंय तर ते तसंच गायला हवं. त्यामध्ये काही इतका सुद्धा फरक नसावा. तर फरक तर असतोच. माझी गझल जी आहे मीच गायलो तर कदाचित लोक ऐकतील आणि दुसरं कोणी गायलं तर काही ना काहीतरी फरक पडेल. एक तर खूप चांगलं गाईल किंवा मग माझ्यासारखंच गाईल. मी म्हणून ऐकलंय तर तुम्ही ही सुद्धा डिमांड केली होती की हे जे रिमेक्स आहे त्यांना बॅन केलं पाहिजे, त्यावर बंदी घातली पाहिजे. हे तर अजूनपर्यंत तर नाही, परंतु विचार होता तसा. मला तर असं वाटतं की कुठलंही काम असेल ते अजिबात फसवं केलं नाही पाहिजे. तुमच्या कामावर कसे डाग लागले आणि तुमच्या कामावर कशा प्रकारचे प्रश्न उठले त्याविषयी आमच्याकडे बरेचसे आरोप आहेत, परंतु आपण एका ब्रेकसाठी हो. थांबूयात. हो, हो. आणि या ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये गुलाम अली यांच्यावर जनतेचा खटला सुरूच राहील. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप गुलाम अली यांच्यावर. आपकी अदालतमध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की यांनी शास्त्रीय संगीताकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तुमच्या लहानपणीच्या गोष्टी मी आठवत होतो तेव्हा मला समजलं की तुमचे जे वडील होते ते खूप सक्तीने तुम्हाला क्लासिकल म्युझिक शिकवायचे. हो, हो, नक्कीच. लहान होतो मी एकदम 7, 8, 9 वर्षांचा होतो. तर पळापळ करण्यामध्ये माझं लक्ष असायचं. तर ते मला बसवायचे आणि माझ्याकडनं गाऊन घ्यायचे. तर तसं चालू राहायचं. तर माझ्या आजीने माझी ग्रँडमदर म्हणाली माझ्या वडिलांना, उलट खूप रागाने म्हणाली, "हे काय करतोयस तू? माझ्या नातवाला मारून पण टाकशील." आजीचं म्हणणं खरं ठरलं ना, बरोबर? तुम्ही तर क्लासिकल सोडून दिलं आणि गझल गाऊ लागला. मी त्यामुळे क्लासिकल सोडलं नाही. यामुळे मी गझल गायला लागलो, कारण मला क्लासिकल लक्षात होतं. गझल तोच गाऊ शकतो ज्याला क्लासिकल येत असेल. पण जेव्हा तुमची जी मी आता गझल गायलो, जी मी आधी गायलो ती शिवरंजनी रागामध्ये आहे. तर शिवरंजनी येत असेल तरच हे बनवू शकतो असं आहे. तुम्ही आज सुद्धा जी गझल गाता हो, हो. त्यामध्ये क्लासिकलचा बेस आहे. नक्कीच बेस आहे. मसन याने सुरू होतं. पापा ग रे ग रे सा नि ध रे सा सा पा ग रे ग रे सा नि ध रे सा दा सा रे ग म ग दा ब ग ग ब ग रे दा पा ग दिल में एक लहर से उठी है अभी. हे तेच आहे. त्याचीच मी सरगम केली. सरगम क्लासिकल आहे. तोच राग बेस आहे. याची पहाडी
तर पहाडी रागामध्ये मी सरगम केली. त्याच ट्रान्सलेशन पण केलं. तुम्हाला तर शिकवलं गेलं होतं ठुमरी, दादरा. हो, ते सुद्धा मी ऐकवतो. ठुमरी दादरा ऐकवू शकतो. ते सुद्धा अशाच प्रकारे. बरसन लागे सावन बूंदिया राजा तोरे बिन लागे ना मोरा जिया. तर हा पिलो राग आहे. सायंकाळचा राग आहे. काफी थाटाचा राग आहे. पिलो यामध्ये दादरा आहे. हा दादरा मी गायलो. ठुमरीचे थोडीशी वेगळी सिम्फ आहे थोडीशी. आणि दादरा, ठुमरी आणि ते कजरी, टप्पा या सगळ्या लाईट सेमी क्लासिकल मध्ये येतात या गोष्टी. पण जे गझल क्रिटिक सुद्धा, आहेत, इव्हन गझल सुद्धा लाईट क्लासिकल मध्ये येते. म्हणूनच जे क्रिटिक आहेत ते आरोप असा लावतात की गझल एक प्रकारे एक आलिशान महाल होता. हो. त्यामध्ये खूप आदर होता, सन्मान होता खूप. हो, हो. पण गुलाम अली साहेबांनी गझलला एक मॉडर्न काळातील फ्लॅट बनवून टाकलं. अजिबात नाही फ्लॅट बनवलं मी. तेच साफ करत राहिलो मी. त्यालाच सुंदर बनवत राहिलो मी. जी आधीची गझल आहे. मी पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या काही गझल गातो थोडासा रिदम त्याला दिला. ज्यामुळे लोक मी तबला शिकलो आधी. तर त्याला रिदमचे सौंदर्य दिलं आणि त्यामध्ये थोडंसं शायरी मी अशी कधीच नाही गायलो ज्याचा काही उद्देश नसेल. आजपर्यंत नाही गायलोय मी. हे खरं नाहीये का की तुम्ही टाळ्या वाजवून घेण्यासाठी हो. गझलला अगदी एक एंटरटेनमेंट माध्यम बनवून टाकलं, थोडं हलकं करून? टाळ्या तर मी आता सूर लावून सोडला. थोडासा तर टाळ्या वाजल्या. तर टाळ्या तर गझलच्या एखाद्या शेअरवर वाजू शकतात किंवा चांगल्या सुरावर वाजू शकतात. कधी कधी टाळ्या अवघात सुद्धा वाजतात, परंतु त्या माझ्यासाठी नाही वाजवत तुमच्या कृपेने. मी अर्थहीन टाळ्या घेतच नाही. तसं तर आम्ही लोक इथपासून सुरू झालं तर टाळ्या वाजतीलच, परंतु इथे थांबायचं नाही, काही ना काहीतरी करत राहायचं. पण गुलाम अली साहेब, ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलाला नाही शिकवली का? मी असं ऐकलंय तुमचे जे लहान सुपुत्र आहेत ते त्यांचा जास्त इंटरेस्ट रॉक मध्ये आणि जॅझ मध्ये, संपूर्ण वेस्टर्न म्युझिक मध्ये आहे. त्याने मला सांगितलं नाही की त्याला गायचंय. तो हल्ली नुकताच 2-3 वर्षांपूर्वी त्याने सुरू केलं होतं. मग मी त्याला आधी तर मी खूप रागवलं त्याच्यावर. मग मी विचार केला की तिकडे ते येऊ तर दे आधी, मग याला मी आपल्या बाजूने घेऊन येईन. आता तर तिथेच आहेत ते. आता हो सर, आता तर उलट तो म्युझिक कंपोज करतोय. माझंच कॅसेट करतोय म्युझिक कंपोज. पण माझा मोठा, तुम्ही ऐका, माझा त्यापेक्षा मोठा मुलगा आहे. त्याला तुम्ही ऐकाल तर तुम्हाला गझलची मजा येईल, क्लासिकलची मजा येईल, ठुमरी दादरा सुद्धा गाईल व्यवस्थित. पण मी तर लहान मुलाबद्दल बोलतोय जो रॉक आणि जॅझ. मी तर मोठ्याबद्दल बोलतोय. तुम्ही गझल गायला होतात, दर्दे दिल दर्दे आशना जाने. हो. आणि एक जगजीत सिंग साहेबांनी गझल गायली होती, हम तुम नाही गम नाही शराब नाही. तुम्ही म्हणत आहात की हो बरोबर, मी असं म्हणतोय की दोघांच्या चाली एक आहे. पण हे मला गायलंय हेच विचारायचंय ना, आधी कोणी गायलंय हे मी तुम्हाला विचारतोय. मी 68 मध्ये हे रेकॉर्ड बनवलं होतं. पहिली रेकॉर्ड असेल माझी एलपीची गझलची 68 मध्ये. तर ज्यामध्ये होतं दर्द दिल दर्द आशना जाने और बेदर्द कोई क्या जाने, और उसमें ये भी थी वसल में भी फिक्र जुदाई दाइम पड़ा हुआ तेरे दर पर नहीं हो गालिब साहब की. आणि ही होती ख्वाजा मीर दर्द की थी वसल में भी फिक्र जुदाई तमाम शब, वो आए भी तो नींद ना आई तमाम शब. त्यामध्ये सुद्धा होती तुम बता दो तुम हमें बेदाद करना, सिखा दे हम तुम्हें फरियाद करना, रियाज खैराबादी. तर या 68 मध्ये गायल्या होत्या मी. आता जगजीत भाईंना विचारा की त्यांनी आधी गायलं की मी आधी गायलं होतं. की लोकांच्या मनात कळवळ आहे गझल याबद्दल, आणि गझलची आजच्या काळामध्ये काय अवस्था आहे याबद्दल माझ्याकडे आरोप आहेत, प्रश्न आहेत, लांब यादी आहे आरोपांची आणि प्रश्नांची. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर गुलाम अली साहेबांवर जनतेचा खटला सुरूच राहील. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध गायक गुलाम अली साहेबांवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप गुलाम अली साहेबांवर. आपकी अदालतमध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की यांनी गझलचं आयुष्य वाढवण्यासाठी काहीही केलं नाही.
मल्लिका पुखराज यांची मुलगी आहे ताहिरा सईद. हो हो. त्या एका ठिकाणी म्हणाल्यात की हिंदुस्थान आणि पाकिस्तानी दोन्ही ठिकाणी गझलचं मरण होतंय. असं नाहीये, मी नाही मानत ही गोष्ट. जर मरण होत असेल तर आम्ही सतत बिझी राहत नसतो. मी आता 2 महिने, 1.5 महिना अमेरिकामध्ये गझल गाऊनच आलोय. मी कुठलंच गाणं नाही गायलो, आणखी त्यांचं काही नाही पूर्ण गायलो. वक्तव्य तुम्हाला सांगायचं तर त्या म्हणाल्या की पाकिस्तानमध्ये हो जर एखाद्या मुलाला हो गझल गाण्याची गायनाची आवड असेल हो. किंवा सुफी गायनाची आवड असेल हो. तर त्याला जोड्यांनी मारहाण केली जाते. आणि सगळ्यात जास्त अप्रिशिएट त्याला केलं जातं जो गझलमध्ये आणि सुफिया कलममध्ये सहभागी होतो. मी स्वतःच्या डोळ्याने बघून आलोय. मीच हे कुठेतरी यावर चॅनलवरती मुलं गायली आहेत आणि मीच त्यांना गुण दिले. पण तुम्ही प्रयत्न केला की आणखी जे गझल सिंगर्स आहेत ते समोर यावे म्हणून? माझेच कित्येक स्टुडंट आहेत आणि कित्येक मित्र आहेत, सहकारी आहेत, ज्यांची मुलं आहेत, त्यांना मी शिकवण देत आहे आणि गझलच गायकीचे सगळं काही सांगत आहे आणि ते आरोप तर हा शिकताय. लागतोय की तुमच्यात इतकं टॅलेंट आहे, फक्त नाही सर, अशी गोष्ट नाहीये. मी संपूर्ण जगामध्ये कधी गोळा कराल सगळ्यांना तर प्रत्येक देशामध्ये येतील माझ्यावर प्रेम करणारे, जे माझ्याकडनं शिकले. व्यवस्थित टेप बनवून मी कॅसेट बनवून देतो की असा रियाज करा आणि अशा प्रकारे गझल गात जा आणि माझ्या गझल नाही तर चांगल्या लोकांच्या गझल ऐकत जा आणि त्याला कॉपी करत जा. ज्यावेळी तुम्ही शिकायचा तुमच्या गुरुकडून हो. तेव्हा तुम्ही गुरूंसाठी बादलीमध्ये पाणी सुद्धा भरून नक्कीच, आणायचा, नक्कीच. हुक्का सुद्धा साफ करायचा. नक्कीच. 12 वर्ष 13 वर्ष मी राहिलो माझ्या उस्तादांकडे. माझे उस्ताद तुम्हाला माहिती आहेत, उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब आणि त्यांचे लहान भाऊ उस्ताद बरकत अली खान साहेब, त्यांचे लहान भाऊ मुबारक अली खान साहेब यांच्याकडे मी लाहोरला राहिलो आणि 12-13 वर्ष मी 24 आवर्स तिथे राहिलो आणि मी झोप सुद्धा नाही काढली तिथे. ही वस्तुस्थिती आहे. अदालतमध्ये बसून खोटं नाही बोललं पाहिजे ना. किती मेहनत करावी लागत होती तिथे? केवळ मेहनतच मेहनत होती. करावी लागायची काय? मेहनतच होती. 12-13 वर्ष जे आणि आपुलकीने केली, प्रेमाने केली. ती मेहनत नव्हती, माझ्यासाठी चांगुलपणा होता. काय रुटीन असायचं? रुटीन हे असायचं की रात्रीपर्यंत आणि सकाळपासून 7-8 पर्यंत, रात्री 11-12 वाजेपर्यंत मी कामच करायचो. उस्तादांजवळ जे त्यांचे मित्र वगैरे तेव्हा यायचे, जा पान घेऊन ये, जा सिगरेट घेऊन ये, जा हे घेऊन ये, जा ते घेऊन ये. तर मी तेच करत असायचो. मग गाणं ऐकत बसायचं. कधी तिकडे कोपऱ्यात बसून गाणं ऐकत आहे आपल्या उस्तादांचं आणि बरोबरच जे रियाज करत आहे त्यांना सुद्धा आपल्या आत सामावून घेत असे, बघत असे. मग कधी कधी संधी मिळायची की विचारांवर सुद्धा तेव्हा ते सांगायचे. छोटे जे उस्ताद मुबारक अली खान साहेब होते. जसं सारे गा मा रे सा गा मा सा मा गा रे मा रे गा सा रे गा मा पा गा रे पा पा सा पा पा रे पा गा मा रे गा मा पा दा मा गा पा दा मा दा मा गा पा दा गा मा पा गा मा ने सा रे पा. तर मी संपूर्ण दिवस हेच करत असायचो. आजकालचे शागिर्द काही करतात का? आजकालचे शागिर्द तर केवळ हेच म्हणतात की 3 महिन्यांमध्ये गायला वाजवायला येऊ शकेल. तर आम्ही नाही म्हणायचो. आम्ही नाही म्हणत. आम्ही केवळ प्रेम जी करायचो. नवीन जनरेशन आहे, जर तुम्हाला त्यांना एखादा मेसेज द्यायचा असेल गाण्याद्वारे, हा मेसेज द्यायचा आहे की सूर शिकल्यामुळे येतात आणि शब्द वाचून येतात. म्हणजे एक आहे शेर की शहर सुनसान है किधर जाए. तर याची मी धून बनवली होती. शहर सुनसान है किधर जाए, खाक होकर कहीं बिखर जाए. शहर सुनसान है. तर शब्द तर हे आहेत की शहर सुनसान है. शहर एकदम शांत आहे, हा. एकदम शांतता आहे. कुठे जायचं? तर याचा ठसा पडला पाहिजे सुरांवर. तर सुरांमध्ये सूर त्यांनाच समजतं ज्यांना सुरांचं महत्व कळतं, सुरांचा प्रभाव पडतो. हो. सर, तुम्ही म्हणालात की गझल प्रेमाने गायली जाते, खूप प्रेम असतं त्यात. तुमची प्रेरणा कोण आहे? गझल एक स्वतः अशी एक गोष्ट आहे जी शायरी ज्या माणसाला समजते ना, तर त्यापेक्षा जास्त सौंदर्य त्याला कशातही दिसत नाही. सर, असं म्हणतात ना, बिहाइंड अ सक्सेसफुल मॅन देर इज अ ती वुमन. गोष्ट मग ठीक आहे, ते सुद्धा ठीक आहे विचारण्यासाठी. परंतु मी यापासून थोडासा वाचून राहिलोय. सर, तुम्ही खूप बिझी आहात. तुमचे देशापरदेशात टूर्स असतात. हो. खूप बिझी आयुष्य आहे. हो, हो. मग कदाचित तुमची फॅमिली तुमच्यावर नाराजही असू शकते. मग जेव्हा ते नाराज असतात तेव्हा फॅमिली तर मला सोडायलाही तयार आहे.
मग जेव्हा जेव्हा फॅमिलीचे लोक नाराज होतात हो, हो, हो. तेव्हा त्यांच्यासाठी कोणती गझल गाता तुम्ही? त्यांच्यासाठी हो, हे हेच विचारायचं होतं मला. त्यांच्यासाठी हेच गाईल मी. फासिले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था फासिले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था सामने बैठा था मेरे और वो मेरा न था फासिले ऐसे भी होंगे फासिले. तर आता आपण एका ब्रेकसाठी थांबूया अच्छा. आणि या ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत गुलाम अली साहेबांशी गायकीवर हिंदुस्थान पाकिस्तानच्या नातेसंबंधांवर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप गुलाम अली साहेबांवर. आपकी अदालतमध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की हे स्वार्थी आहेत. गुलाम अली साहेब, 1980 मध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला होतात तेव्हा 15 दिवसांच्या आत तुमचे 8 शो झाले होते. हो हो हो. खूप प्रेम मिळालं तुम्हाला हिंदुस्थानच्या हो, हो, जनतेकडून. हो, हो. खूप टाळ्या तुम्ही मिळवल्या. पण कधीही तुम्ही हा विचार नाही केला की इथे जे हिंदुस्थानचे सिंगर आहेत, हो हो. जे गायक आहेत, हो. त्यांना पाकिस्तानमध्ये गाण्याची संधी मिळावी. माझे याच वर्षांमध्ये काही चार सिंगर गेलेत आणि जगजित भाई 3 वेळा गेलेत 6 महिन्यांमध्ये. हे बघा, एक तर असतं रिटर्न हो, हो, हो. पॉलिसी. आम्हाला असं समजलं की एक अनरिटन पॉलिसी आहे हो हो. जी कागदावर लिहिली नाही आहे, पण हो. जर एखादा हिंदुस्थानचा सिंगर तिकडे जायला बघत हो, हो, असेल हो. तर त्याला थोडं खाली दाबा. नाही, असं काही नाहीये. परंतु असं आहे की इथे खरं तर तिकडे थोडं सर्कल छोटं आहे. इथे सर्कल खूप मोठं आहे. तर त्यामुळे इथे जास्त करून इथले सिंगर सुद्धा इथे जास्त बिझी हे असतात. बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. शुभा मुदगल आहेत. जेव्हा हो, त्या हो, हो. पाकिस्तानला जाणार होत्या, हो. शेवटच्या मिनिटाला त्यांचा व्हिसा रिफ्यूज केला. त्याबद्दल काही माहित नाहीये. हे आणि काय? त्याच्यानंतर जे खूप सारे आर्टिस्ट होते हिंदुस्थानचे, हो, हो, ते हो. सगळे गेले होते. यांनी हिंदुस्थानच्या प्राईम मिनिस्टरला चिठ्ठी लिहिली होती की ते म्हणाले होते की जर आम्हाला तिथे जाऊन गाण्याची परवानगी नाहीये, बरोबर. मग तिथल्या सिंगर्सना सुद्धा इथे येऊन गाण्याची परवानगी नाही दिली हो, पाहिजे. एकदम बरोबर आहे. माझं तर मत आहे तिथेही परवानगी असली पाहिजे आणि इथेही परवानगी असली पाहिजे. मी हे तर बघा, असं म्हणतो त्याशिवाय परवानगीशिवाय तर चालायला हवं प्रकरण. तुम्ही तर म्हणाला होतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाऊन द्याल. मी गाऊन देतो ना. हमको किसके गम ने मारा ये कहानी फिर सही किसने तोड़ा दिल हमारा किसने तोड़ा दिल हमारा ये कहानी फिर सही हमको किसके हे तुम्ही शुभा मुदगलजींच्या बाजूने पाकिस्तानच्या सरकारसाठी गायलात. मी सगळ्या सरकारसाठी गायलो. दोन्ही सरकारसाठी गायलो. कित्येक वेळा इथे सुद्धा अडचणी येत असते. बरेचसे असे पाकिस्तानचे सिंगर्स आहेत. हो, हो. नूरजहां आहे, मेहंदी हसन आहे, आबिदा परवीन आहे, फरीदा खानम, मुन्नी बेगम, हो, हो, तुम्ही हो. आहात. तुम्हा सगळ्यांची गाणी हिंदुस्थानमध्ये जे रेडिओ स्टेशन्स आहेत त्यावर वाजतात. हो, हो. आकाशवाणीवर वाजतात, विविध भारतीवर वाजतात. पण कुठल्याही मला हिंदुस्थानी असं सिंगर्सची वाटतं गाणी की तुम्ही मी खूप कमी ऐकली आहेत. रेडिओ टीव्हीवर वाजलेले खूप कमी. माझी तर ऐकली आहेत तसं. मी तशी खूप कमी. बाकी सिंगरची खूप कमी पण ऐकली आहेत. पाकिस्तानमध्ये तर एकदा सुद्धा ऐकलं नसेल तुम्ही. हा, कधी पण- लता मंगेशकरला गाताना ऐकलंय तुम्ही पाकिस्तानच्या कुठल्या रेडिओवर? अजिबात नाही. परंतु तरी सुद्धा माझं मत आहे तिथे सुद्धा ऐकलं पाहिजे. असं झालं पाहिजे. याच्या उत्तरासाठी काय घाल तुम्ही? याच्या उत्तरासाठी मी हे गाईन. मुद्दतें हो गई हैं चुप
रहते मुद्दतें हो गई हैं चुप रहते, कोई सुनता तो हम भी कुछ कहते हैं, मुद्दतें हो गई हैं चुप रहते. तुम्ही म्हणताय की मुशर्रफ साहेबांनी ऐकलं असतं तर तुम्ही नक्कीच सांगितलं असतं. नाही, ते ऐकतात आणि आणि माशाल्लाह खूप काही एकदम बरोबर बोलतात. जे काही बोलतात त्यांना समजतं सगळं काही. आणि मोठी लोक, खरं तर मला हे सांगायचं होतं की आपण लोक आपापसात समजून घेतो, खूप काही समजून घेतो, परंतु काही वर लोक असे बसले आहेत जे आपल्या दोघांना सुद्धा समजून घेऊ देत नाही. हो, ते तुम्ही त्या ज्यांचं नाव इथे हे समजलंच असेल लोकांना. मोठी मोठी शक्ती अच्छा. आम्हा लोकांना बसू देत नाही आरामात. त्यांना सुद्धा सोडून आपल्या मर्जीचा करायला हवा. जर त्या शक्तींसाठी एखादी गझल तुम्हाला ऐकवायची असेल तर काय ऐकवलं? त्या शक्तींसाठी सुद्धा मी काढू शकतो कुठली ना कुठली गझल. हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है. जर आपण आपापसात प्रेमाने पाणी सुद्धा मिळून पित असू तर त्यांना काय त्रास आहे? कुणालाही काही त्रास असला नाही पाहिजे. जनतेमधून- त्यामुळे म्हणालो की हंगामा का होतो, तो हंगामा करतो आपण लोक. ही गोष्ट खरी आहे. आणि हो, त्या बरोबर. हंगामाबद्दल जनता काय विचार करते आपण लोकांना विचारूया. हो, तुम्ही इथे फर्स्ट रो मध्ये तुमच्या गझला मनाला भेटणारे असतात. तुम्ही या गझल त्या दहशतवाद्यांच्या अदालतमध्ये गा. त्यामुळे ते बंदूक सोडून हार्मोनियम हातात घेतील ही माझी तुम्हाला विनंती आहे. हो, ठीक आहे नक्की. मी या कामासाठी कायमच तयार आहे. मग त्याची हो. सुरुवात आत्ताच करा ना. आता लगेच करतो. आता करतो. अपनी धुन में रहता हूँ, अपनी धुन में रहता हूँ, मैं भी तेरे जैसा हूँ, अपनी धुन में रहता हूँ. ओ पिछली रुत के साथी ओ पिछली रुत के साथी, ओ पिछली रुत के साथी, ओ पिछली रुत के साथी, अब के बरस मैं तन्हा हूँ, अपनी रहता हूँ. तर मी त्यामुळे असं म्हणतो की अपने धुन में रहता हूं, मैं भी तेरे जैसा हूं. मी प्रत्येक माणसासाठी हे बोलतोय. त्या व्यक्ती त्या माणसासाठी सुद्धा बोलतोय ज्या माणसासाठी तुम्ही बोलताय, की त्यांनी सुद्धा आपल्या धुन मध्ये राहावं आणि सुरात राहावं. तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्यासारखे जे कलाकार आहेत त्यांच्याकडून खूप आशा आहे लोकांना हो. की दोन्ही देशातील जे संबंध आहेत हो. ते आणखी चांगले बनवण्यासाठी काहीतरी करावं. आम्ही सुद्धा कित्येक वर्षांपासून याच कामाला घेऊन चालू आहे. मी तर प्रेमच जिथे मी गेलोय तिथे हाच प्रचार केला आहे की आपापसात प्रेम, आपुलकी. सगळ्यात जास्त तिथे जाऊन सुद्धा मी हेच बोलत असतो आणि ऐकवत असतो की मी तिथे जातो तर हे माझ्यावर इतका प्रेम, मला इतक्या प्रेमाने लोक बघतात आणि ऐकतात. तर या सगळ्या गोष्टी मी कायमच बोलत असतो, ज्यामुळे फायदा होईल. फायदाच होतो, नुकसान होणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का की गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणामध्ये काही चेंजेस झाले? हो, नक्कीच चेंज झालाय. खूप बदल झालाय. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की कित्येक वर्ष मध्ये खूप टेन्स होतं वातावरण. तर आता खूप चांगलं आहे आणि यापुढेही चांगलं होईल. मग ते सुधारलेलं वातावरण कसं व्यक्त कराल तुम्ही? ते सुधारलेलं वातावरण मी असं व्यक्त करेन की दिल में एक लहर सी उठी है अभी,
दिल में एक लहर सी उठी है भी, कोई ताजा हवा चली है भी, दिल में एक लहर सी उठी है भी। थँक्यू. आम्ही तुम्हाला जनतेच्या बाजूने प्रश्न विचारले, तुमच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आणि तुम्ही खूप सुरामध्ये त्याची उत्तरं दिली. आता जनतेच्या जजचा काय निर्णय आहे हे ऐकण्यासाठी आपल्याला एका ब्रेकची वाट बघावी लागेल आणि ब्रेक नंतर बघूयात जनतेच्या जजचा निर्णय. आपकी अदालत मध्ये आज आपण स्पष्टीकरण मागितलं सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्याकडून. आपण त्यांच्यावर आरोप लावले गझलच्या कमर्शियलायझेशन बद्दल. आपण त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या नातेसंबंधांवर. जर तुम्हाला जज साहेबांसाठी काही ऐकवायचं असेल तर नक्कीच नक्कीच नक्की ऐकतो. रे बाबा नि दा रे रे दा रे दा म ग रे म म ग स रे म ग स रे ग स रे ब नि स रे नि ब द म ब नि स रे म रे ग स रे प म ग स रे ग रे नि प सा रे सा. ये बातें झूठी बातें हैं ये लोगों ने फैलाई है. तुम इंशा जी का नाम न लो, तुम इंशा जी का नाम न लो. क्या इंशा जी सौदाई है. ये झूठी बातें हैं ये बातें. रे गा बाबा दा रे गा बाबा गा मा रे रे सा पा गा रे सा. ये बातें झूठी बातें हैं ये लोगों ने फैलाई आता वेळ आहे आजच्या कारवाईवर. आजचे जज ICCRचे डायरेक्टर जनरल पवन वर्मा यांच्या निर्णयाची. मी सर्व आरोप अगदी लक्षपूर्वक ऐकले आहेत आणि मी जनाब गुलाम अली साहेबांना सर्व आरोपांमधून मुक्त करतो. क्लासिकल गायकी आणि गझलची जी गायकी आहे त्यावर मी माझ्या बाजूने असं समजतो की आपल्याला क्लासिकल गाणारे आणि जे गझलची गायकी गाणारे त्यांना घाबरायची काही गरज नाहीये. मी माझं जजमेंट संपेन गालिबच्या एका शेरने की तुम्ही तर असं म्हटलं पाहिजे, मत पूछ कि क्या हाल है मेरा तेरे पीछे, तू देख कि क्या रंग है तेरा मेरे आगे. गुलाम अली यांनी आपल्या आवाजाच्या जादूने आपकी अदालतला आज एका संगीतमय वातावरणात कन्व्हर्ट केलं. या आशेबरोबरच की त्यांच्या आवाजाची जादू जगभरामध्ये याच प्रकारे पसरत राहील, ते लोकांची मनं जिंकत राहतील. आजचा खटला इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल आपकी अदालतमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.